प्रेग्नंट असाल तर पुढच्या या 5 गोष्टी झोपताना बिलकुल करू नका। सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी म्हणजेच रात्रीचं जे जेवण आहे हे तुम्हाला खूप जास्त हेवी करायचं नाही। शिवाय जेवणामध्ये खूप मसालेदार, तेलकट, तिखट किंवा ऑइली पदार्थांचा समावेश करायचा नाही। जर तुम्ही रात्रीचं जेवण हे अतिशय हेवी करत असाल, जड पदार्थ घेत असाल, मैद्याचे पदार्थ खात असाल किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करत असाल तर दुसऱ्या दिवशी तुमची ऍसिडिटी नक्कीच वाढणार आहे आणि सकाळी जो काही तुम्हाला मळमळ किंवा उलटीचा त्रास होतो तो सुद्धा वाढण्याची शक्यता असते। म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला पाठीवर झोपणं हे टाळायचं आहे। जेव्हा तुम्ही पाठीवर झोपता तर त्यावेळी गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला मनावा तेवढा ब्लड सप्लाय होत नाही आणि त्याचबरोबर जे काही न्यूट्रिशन्स आहेत हे सुद्धा बाळाला व्यवस्थित मिळत नाही। त्यामुळे नेहमी तुम्हाला एका कुशीवरती झोपणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला झोपताना कधीही बिना उशी घेता अजिबात झोपायचं नाही। जर तुम्ही उशी न घेता झोपत असेल तर तुमचे खांदे दुखणं, पाठ दुखणं किंवा मान दुखणं या सगळ्या गोष्टी खूप लवकर होतात आणि त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो। चौथी गोष्ट म्हणजे रात्री झोपायला तुम्हाला खूप जास्त वेळ करायचा नाही किंवा रात्री जास्त जागरण करायचं नाही। जर तुम्ही रात्री जागरण करत असाल तर तुमची चिडचिड वाढू शकते, स्ट्रेस वाढू शकतो आणि अर्थातच तुमची चिडचिड किंवा तुमचं स्ट्रेस, टेन्शन हे तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवरती परिणाम करू शकतं। झोपताना तुम्हाला शक्यतो जे काही स्क्रीन टाइम आहे हा तुमचा बंद ठेवणं किंवा कमीत कमी 30 मिनिट अगोदर तुम्हाला स्क्रीन पासून दूर राहणं गरजेचं आहे। मग तो मोबाईल असू द्या, टीव्ही असू द्या किंवा लॅपटॉप असू द्या। झोपण्यापूर्वी असेल तर मेडिटेशन किंवा थोडंसं रिलॅक्स फील करायचं आहे। या सगळ्या गोष्टी तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी आणि तुमची स्ट्रेस लेवल हे प्रेग्नन्सीच्या दरम्यान कमी करण्यासाठी, तुम्हाला एक शांत आणि गाढ झोप लावण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे।